Mandeep Science Classes. The bright future is here. To teach about a very important point, that is the kingdom protista. Okay, आज आपण kingdom protista बद्दल अभ्यास करणार. But before we study about the kingdom protista, we need some revision. आपल्याला काही रिव्हिजनची आवश्यकता आहे. मग आता सगळ्यात पहिले आपण आज काय बघतोय, तर आपण बघतोय बेटा 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. ओके, आणि 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये आपण लास्ट लेक्चरला अभ्यास केला आहे कशाचा बेटा, तर त्या ठिकाणी किंगडम मोनेराचा. किंगडम मोनेरा बद्दल आपण त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे. ओके, बट आज आपल्याला सेकंड नंबरच्या किंगडम बद्दल अभ्यास करायचा. एकूण किंगडम किती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण किती किंगडम बद्दल अभ्यास केला आहे. आपण बघितले 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन मध्ये काय येतो, किंगडम मोनेरा, त्याच्यानंतर येतो किंगडम प्रोटिस्टा, त्याच्यानंतर कोणता येतो किंगडम फंगी, आणि नंतर येतो कोणता किंगडम प्लॅन्टी. ओके, प्लॅन्टी, आणि प्लॅन्टी नंतर कोणता येणार बेटा आपला लास्टला ॲनिमेलिया. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय असा येतो की आपण मोनेरा बद्दल त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे, आणि आता आपल्याला सेकंड नंबरच्या किंगडमला स्टार्ट करायची आहे, आणि त्याचं नाव आहे प्रोटिस्टा. ओके, तर मग आज आपण आपला 5 किंगडम सिस्टम मधला मेन किंगडम स्टार्ट करायचा आहे. त्याचं नाव आहे काय बेटा, तर प्रोटिस्टा. ओके, आता प्रोटिस्टा जो आहे, प्रोटिस्टा बद्दल अभ्यास करू. आता बघा मेन इम्पॉर्टंट टर्म. सो प्रोटिस्टा हा कसा आहे पहा, इट इज अ मॉडिफाइड as compared to किंवा मॉडिफाइड दॅन किंगडम मोनेरा. हा किंगडम मोनेरा पेक्षा कसा असणार आहे बेटा, मॉडिफाइड असणार. आता मॉडिफाइड का असेल लक्षात घ्या, ते सगळ्याला काही कळालेच आहे. किंगडम मोनेरा पेक्षा मॉडिफाइड असणार झाला, कारण आपण काय म्हणलेलं आहे की प्रोटिस्टा चा बेस कोण असतो, मोनेरा असतो. प्रोटिस्टाचा बेस कोण असणार आहे बेटा, तर मोनेरा असणार आहे. मग आता प्रोटिस्टाचा बेस जर कधी सपोज मोनेरा आहे, तर इम्पॉर्टंट बरं, आता प्रोटिस्टाचा जो बेस आहे तो कोण आहे बेटा, मोनेरा. ओके, मग आता मोनेरा पेक्षा मॅच्युअर कोण असेल, प्रोटिस्टा. प्रोटिस्टा पेक्षा मॅच्युअर कोण असेल बेटा, फंजाई, प्लॅन्टी अँड ॲनिमेलिया. ओके, हॅलो विशाल, माइक बंद कर, बंद कर लवकर माइक. ओके, त्याच्यानंतर तुमचे माइक बंद ठेवा, म्हणजे कसं असतं मग प्रॉब्लेम येत नाही व्हॉइस मध्ये. ओके, सगळे नंतर मग कळत नाही. ओके, बघा म्यूट केल्यापेक्षा सगळ्यांनी डायरेक्ट माइक बंद करा. फास्ट 2 मिनिटाला वेळ देतो तुम्हाला, फास्ट बंद करा माइक तुमचे. मराठीत सांगितलं कळतं का तुम्हाला, माइक बंद करा. निकिता नागवी, निकिता बंद कर माइक. मनीषा खांडवे, मनीषा खांडवे माइक बंद कर. बघा नेक्स्ट पॉइंट. आता प्रोटिस्टा बघितला आपण, मोनेरा बघितलाय, आता प्रोटिस्टा बद्दल त्या ठिकाणी स्टडी करायचं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघा काय मेन इम्पॉर्टंट. प्रोटिस्टाला कोणी डिस्कवर केलं, हू प्रपोज्ड द किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा इज प्रपोज्ड बाय हॅकल्स. कोणी प्रपोज केला बेटा त्याला, हॅकल्सने प्रपोज केले. लक्षात ठेवा, इट इज प्रपोज्ड बाय हॅकल्स. लक्षात असू द्या. आता किती मध्ये प्रपोज केले लक्षात ठेवा, इट इज प्रपोज्ड बाय हॅकल्स, हॅकल्स इन 1998. 1998 मध्ये आपण बघितलं बघा 4 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन बघितलेले आहे. तर 4 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन कोणा डिस्कवर केले, अर्न हॅकल्स. कोणा डिस्कवर केले बेटा, अर्न हॅकल्स. आणि त्याच्यामध्ये कशाचा उल्लेख आला आहे, प्रोटिस्टाचा. म्हणजे प्रोटिस्टा सगळ्यात पहिले कोणी शोधून काढला बेटा, तर हॅकल्सने शोधून काढला. कशामध्ये बेटा, 19
1798 मध्ये. आता बघा हा जो काही प्रोटेस्टन्स आहे हे प्रोटेस्टन्स कसे असणार आहे बघा लक्षात ठेवा. तर प्रोटेस्टा मेनली युनिसेल्युलर. प्रोटेस्टा कसे असतात बाळा मोस्टली युनिसेल्युलर असतात. व्हॉट इज मीन बाय युनिसेल्युलर नेचर? सगळ्याला माहितीच आहे युनिसेल्युलर नेचर वाले म्हणजे कोणते नेचर वाले असणार आहे बाळा? ते एकाच स्पीशीजचे बनलेले असणार आहे. बघा तुम्ही पॅरामेशियम बघितलेला आहे, युग्लिना बघितलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पॅरामेशियम, युग्लिना, त्याच्यानंतर ईस्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑर्गॅनिझम्स बघितलेले आहेत हे सगळे ऑर्गॅनिझम कसे युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे एका पेशीपासून बनलेले ते सजीव असणार आहे लक्षात ठेवा. ओके, आणि सगळे एका पेशीपासून बनलेले सजीव हे कशामध्ये आढळून येतात? तर युनिसेल्युलर सजीव कशामध्ये येतात? त्या ठिकाणी प्रोटिस्टामध्ये येतात लक्षात ठेवा. आणि युनिसेल्युलर तर आहेच पण कसे असणार आहे परत? युकॅरियोटिक आहे. आता ही गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मानली जाते या ठिकाणी. आता कशी मानली जाईल लक्षात ठेवा. युनिसेल्युलर युकॅरियोटिक म्हणजे काय? तर एका पेशीचे असेल पण यूकैरियोटिक असेल. अपन किंगडम मोनेरा के बारे में हमने पढ़ा. तो किंगडम मोनेरा में क्या बताया तो मैंने आपको कि किंगडम मोनेरा में यूनिसेल्युलर ऑर्गेनिझम तो होगे यूनिसेल्युलर ऑर्गेनिझम असेलच पण ते कसे असतील? प्रोकॅरियोटिक असेल. कसे असेल? प्रोकॅरियोटिक. पण यहाँ टर्म है in the case of protista unicellular and eukaryotic organism त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. तर तुम्हाला मराठी समजतच नाही का? माईक बंद करणारे धोका द्याव तुम्ही. निकिता नागवे सर. निकिता तुम्हाला येत नसेल ना माईक बंद करता तर कोणाकडनं बंद करून घ्या माईक. ठीक आहे, तर माईक बंद ठेवा. आपल्या लेक्चर मध्ये डिस्टर्ब होईल बेटा लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट युनिसेल्युलर युकॅरियोटिक आहे. ओके, आणि महत्त्वाचं काय म्हणायचंय बघा लक्षात ठेवा की मोस्टली अक्वाटिक नेचर. अक्वाटिक म्हणजे काय? जलचर असतील लक्षात ठेवा. बघा बरं का काय म्हणतोय? प्रोटिस्टाचा मॉडिफाइड आहे कशापेक्षा? मोनेरापेक्षा. पुन्हा प्रपोज केलं बेटा त्याला तर अर्न हॅकर्सनं 1998 मध्ये माझ्या जन्माच्या वेळेस. ठीक आहे, माझा जन्माचा जो बर्थडे आहे तो 1998 आहे. ओके, तर त्या ठिकाणी 1998 मध्ये तो प्रोटिस्टा काय झालाय? प्रपोज झालेला आहे लक्षात ठेवा. ओके, आता बघा काय म्हणतो लक्षात ठेवा. युनिसेल्युलर आहे, त्याच्यानंतर कॉलोनियल असतो. कसा असतो बेटा? कॉलोनियल. आता कॉलोनियल म्हणजे कसं रे? अकेला रहना पसंद नहीं करेगा वो. कसा राहील पण तो एकटा राहणार नाही तर कॉलोनी मध्ये राहील म्हणजे ग्रुप करून त्या ठिकाणी राहणार आहे. लक्षात ठेवा कसं राहणार आहे बेटा? ग्रुप करून राहणारा ऑर्गेनिझम आहे तो. यानी कैसा? झुंड में रहेगा. इसमें रहेगा बेटा झुंड में. अगर तुम आपको किसने बताया कि झुंड में कौन आते हैं तो आपने बोला था झुंड में तो प्रोटिस्टन आते हैं. कौन आते हैं बेटा? प्रोटिस्टन. क्योंकि ये अकेले रहना बिल्कुल भी पसंद नहीं करते हैं. अकेला करना म्हणजे त्यांना एकटं राहायला आवडत नाही. कसं राहणार आहे? कॉलोनी मध्ये राहणार. ओके, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं कोणत्या फॉर्म वाले असणार आहे बेटा? कॉलोनियल फॉर्म वाले तर असेल. अँड फाउंड इन. फाउंड बोले तर आढळून येणे. फाउंड म्हणजे काय? आढळून येणे. फाउंड इन मोस्टली अक्वाटिक. जमिनीवरती पण आढळून येते पण जास्तीत जास्त ते कसे असणार आहे बेटा? तर अक्वाटिक नेचर वाले असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण वर्ड यूज केला कोणते बेटा? ते मोस्टली अक्वाटिक नेचर वाले हैं यानी पानी के भीतर में रहेंगे. पाण्यामध्ये सगळ्यात जास्त कोण आढळून येतं बरोबर? त्या ठिकाणी प्रोटिस्टन टाइपचे मायक्रो ऑर्गॅनिझम आढळून येतात. तर माहिती अमिबा माहिती का? अमिबा तुम्हाला अमिबा पाण्यामध्ये आढळतो. पॅरामेशियम पाण्यामध्ये आढळून येतो. युग्लिना पाण्यामध्ये आढळून येतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे महत्त्वाचा विषय असा आहे सांगायचा आपल्याला काय बेटा? तर हे जे काही प्रोटिस्टन्स आहे मोस्टली फाउंड इन द अक्वाटिक जलचर आहे. कसे आहे बेटा? जलचर असणारे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघून त्या ठिकाणी आपण स्टडी करू. आता नेक्स्ट पॉइंट काय म्हणायचं बघा. नेक्स्ट पॉइंट असा आहे बघा लक्षात असून द्या. काय बघा नेक्स्ट पॉइंट आपला आता साधा आणि सिंपल लक्षात असून द्या. काय? प्रोटिस्टन्स कॉलोनियल आहे फाउंड इन द अक्वाटिक अँड इट इज अ कनेक्टिंग लिंक. कोणती लिंक बेटा? इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन monerans and कोणाकोणामध्ये कनेक्टिंग लिंक असेल तर monerans and fungi, plantae and animalia.
आपण लास्ट लेक्चरलाच अभ्यास केला होता. माईक वगैरे कोणाचा चालू? निकिता नागवे. निकिता ताई माईक बंद करा ना तुम्ही. बघा, फंगी, प्लांटी अँड ॲनिमेलिया यांच्यामधली कोणती लिंक असते बेटा? कनेक्टिंग लिंक असते. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे काय बघा, मी तुम्हाला डायग्राम काढून दिली होती पहा अशा प्रकारे. मी म्हटलं होतं हा काय बेटा आपला सगळ्यात पहिला कोण होता बाळा? हा मोनेरा होता. त्याच्यानंतर वरती कोण काढलं होतं आपण बेटा? प्रोटिस्टा. ओके, आणि प्रोटिस्टा काढल्याच्या नंतर वरती बघा इकडे काय मांडलं होतं आपण बेटा? फंगी. ओके, त्याच्यानंतर इकडे काय काढलं बेटा? मध्ये आपण काय काढलं होतं? प्लांटी. बरोबर आहे का? काय काढलं होतं बेटा? प्लांट. ओके, आणि इकडे काय म्हटलं बघा आपण याला? ॲनिमेलिया. म्हणजे काय तर मोनेरा पासून काय तयार झालं? प्रोटिस्टन. प्रोटिस्टन पासून काय तयार झाले? फंगी, प्लांटी अँड ॲनिमेलिया त्या ठिकाणी काय झालेले असावे? तयार झालेले असावे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा मेन इम्पॉर्टंट टर्म काय सांगायची बघा, लक्षात असू द्या. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंटचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करू आता. इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कोणाकोणामधली कनेक्टिंग लिंक आहे बेटा? मोनेरन्स अँड फंगी, प्लांटी अँड ॲनिमेलिया. दोघांना जोडणारा तो काय आहे? ॲनिमेलिया आहे. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणणार बघा, याचं न्यूट्रिशन कसं आहे? बघा सगळेजण जेवण करतो आपण, बरोबर आहे. मग यांचं न्यूट्रिशन कसं आहे? देअर न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन. न्यूट्रिशन मे बी मिक्सोट्रॉपिक इन नेचर. कोणतं नेचर असतं बाळा याचं? मिक्सोट्रॉपिक नेचर. आता ऑर्गॅनिझमचे दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम तुम्हाला माहिती असणार, लक्षात ठेवा. एक स्वयंपोषी ऑर्गॅनिझम आणि दुसरे असतात परपोषी ऑर्गॅनिझम. म्हणजे काय? मग मराठीमध्ये आपण त्याला म्हणणार आहे स्वयंपोषी सजीव आणि परपोषी सजीव, बरोबर आहे की? तर प्रोटिस्टा हा असा एकमेव ऑर्गॅनिझम किंवा प्रोटिस्टा हा असा एकमेव ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे की त्याच्यामध्ये येणारे जे काही सजीव आहे, ऑर्गॅनिझम्स आहे, ते ऑर्गॅनिझम काही कसे असणार आहे? ऑटोट्रॉपिक असणार आहे, काही कसे असणार आहे? हेटेरोट्रॉपिक असणार आहे. आणि काही ऑर्गॅनिझम एकच ऑर्गॅनिझम असेल पण त्याच्यामध्ये दोन्ही नेचर असतील, ऑटोट्रॉपिक पण आणि हेटेरोट्रॉपिक पण. मग त्याच्यामध्ये दोन्ही मिक्स मध्ये जे नेचर वाले असतात त्याला म्हणायचं कोणतं नेचर बेटा? मिक्सोट्रॉपिक इन नेचर. म्हणजे मे बी ऑर्गॅनिझम मे बी ऑटोट्रॉफ और ऑर्गॅनिझम मे बी हेटेरोट्रॉफ. ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक पण असू शकतो, ऑटोट्रॉपिक वाला पण ऑर्गॅनिझम असू शकतो. आणि दुसरा म्हणजे कोणता बेटा? तर त्या ठिकाणी हेटेरोट्रॉपिक पण असू शकतो, लक्षात ठेवा. ओके, ऑटोट्रॉपिक पण आणि हेटेरोट्रॉपिक पण. ओके, क्लियर. मग अशा प्रकारचा एखादा सिंगल ऑर्गॅनिझम, जर सिंगल बोले तो एक अकेला ऑर्गॅनिझम, एकटाच ऑर्गॅनिझम आहे आणि तो एकटाच ऑर्गॅनिझम जर काय करत असेल बेटा? ऑटोट्रॉपिक नेचर पण असेल आणि हेटेरोट्रॉपिक पण नेचर असेल तर त्याला म्हणत असतात काय बेटा? मिक्सोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. कोणता ऑर्गॅनिझम म्हणतात बेटा? त्याला मिक्सोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असं म्हणतात. आणि असा एकच ऑर्गॅनिझम आहे तो कोण बेटा? युग्लिनॉइड. कोणी बळा कसा ऑर्गॅनिझम कोणता असतो? युग्लिनॉइड आणि युग्लिना. ऐकलेलं असेल तुम्ही युग्लिना बद्दल. युग्लिना हा कसा असतो बघा, लक्षात ठेवा. लाईक दिस शेप. युग्लिना असा दिसतो. दोन फ्लॅजेला असतात, इथे असतं युग्लिना. ओके, आणि युग्लिनामध्ये काय असतात? फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात. कोणते पिगमेंट असतात बेटा? फोटोसिंथेटिक पिगमेंट. आता माहिती नाही काय फोटोसिंथेटिक पिगमेंट आणि प्रकाश संश्लेषण करण्याची त्याच्यामध्ये काय असते? ॲबिलिटी असते. पण सोबतच तो काय करू शकतो? हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन सुद्धा त्याचं असतं. कोणतं न्यूट्रिशन असतं बेटा? हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. म्हणजे तो दुसरा स्वतःचा अन्न स्वतः तयार पण करू शकतो आणि दुसऱ्याचं बनवलेलं अन्न तो काय करू शकतो? खाऊ पण शकतो. दोन्ही नेचर त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. देअरफॉर दिस नेचर इज कॉल्ड एज मिक्सोट्रॉपिक इन नेचर. त्या नेचरला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो बेटा? मिक्सोट्रॉपिक नेचर असं म्हणत असतो, लक्षात ठेवा. अब देखिए ही झाली जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द किंगडम प्रोटिस्टा. ही कोणती इन्फॉर्मेशन झाली बेटा? जनरल इन्फॉर्मेशन. आता ते काय बघायचं बघा आपल्याला काय? जनरल कॅरेक्टर. काय बघायचं बेटा आता? जनरल कॅरेक्टर. जनरल कॅरेक्टर ऑफ प्रोटिस्टा. ओके, त्याच्या अगोदर 2 मिनिट. आता माईक ऑन करा. मी सांगतो तुम्हाला स्वतः. मी स्वतः माईक ऑन करायला सांगतो. बघा मला सांगा आता, मला सांगा कळतंय का तुम्हाला शिकवलेलं? ओके बेटा, फक्त काळजी
काळजीपूर्वक लक्ष देत चला. बघा, आपण सोपं शिकवलं असतं, पण आपल्याला सोपं शिकवून तुमची फसवणूक करायची नाही. जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण काय करायचं, अभ्यास करायचा. हे सगळे पॉईंट तुम्हाला नीटसाठी महत्त्वाचे, इमानदारीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. डोक्यावरून जात असेल तर मला सांगा, मी तुम्हाला डबल 10 वेळेस म्हणून सांगेन. लक्षात ठेवा. ओके, आता बंद करा माहिती, डबल चालू द्या सांगतो. ओके, करा बंद आता पटापट. हुशार विद्यार्थी, असे हुशार विद्यार्थी पाहिजे, पटापट ऐकणार. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज जनरल कॅरेक्टर्स ऑफ अ प्रोटिस्टा. आपण आता प्रोटिस्टाचे कोणते कॅरेक्टर बघायचे बेटा, आपल्याला जनरल कॅरेक्टर बघायचे आहे. तर पहिला कॅरेक्टर काय म्हणतोय बघा, लक्षात ठेवा. हा कोणता ऑर्गॅनिझम बेटा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हटल्यानंतर मायक्रोस्कोपिक आहे की अकेला होगा वो तो मायक्रोस्कोपिक असेल, आपल्याला साध्या डोळ्याने दिसणार नाही. आपल्याला जर त्या ठिकाणी अमिबा पाहायचा, अमिबा हा प्रोटिस्टाचा मेंबर आहे. आपल्याला अमिबा पाहायचा तर कशामध्ये पाहावं लागेल, आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये पाहावं लागेल. मग जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक्स कोणती आहे बेटा, तर इट इज अ मायक्रोस्कोपिक इन नेचर. कोणतं नेचर असणार बेटा याचं, तर मायक्रोस्कोपिक नेचर आहे. लक्षात ठेवा, इट इज अ मायक्रोस्कोपिक नेचर. बोले तो सूक्ष्म असणार. कसे असणार बेटा, सूक्ष्म असणारे, एकदम सूक्ष्म मायक्रो असतात. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणायचं बघा, मेनली ऑकर्स इन द वॉटर बॉडीज ॲज अ प्लॅंक्टन्स. हे कसे असतील, तर इन दी फॉर्म ऑफ प्लॅंक्टन्स. आता प्लॅंक्टन्स म्हणजे काय लक्षात असू द्या. प्लॅंक्टन्स म्हणजे काय, तर इट इज ऑफ नॉट फ्रीली लिव्हिंग इन द वॉटर करंट. म्हणजे वॉटर करंट म्हणजे काय, पाण्याच्या प्रवाहासोबत, पाण्याच्या प्रवाहासोबत हे असेच वाहत राहतील. जसं पाणी वाईल तसं वाईल. हे लक्षात घ्या. सपोज बघा, दोन असतात बघा, एक असतात काय ॲक्टॉन्स आणि एक असतात प्लॅंक्टॉन्स. दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम असतात. ॲक्टॉन्स म्हणजे काय असतात, ॲक्टॉन्स आणि प्लॅंक्टॉन्स असे दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम असतात. लक्षात असू द्या. ॲक्टॉन्स म्हणजे काय बघा, की जी स्वतः स्विम करतात पाण्यामध्ये. म्हणजे बघा फिश, बघा फिश पाण्यामध्ये स्वतः तिच्या मर्जीनं काय होऊ शकते, पोहू शकते. मग त्याला म्हणायचं ॲक्टॉन्स. ऑक्टोपस, स्टारफिश, सगळे जे क्रेब्स, खेकडा वगैरे हे पाण्यामध्ये पोहतात. जे पाण्यामध्ये पोहतात, स्विमर्स, जे स्विमर्स त्याला म्हणायचं काय, ॲक्टॉन्स म्हणायचं. बट प्लॅंक्टॉन्स मीन्स काय, तर ते स्वतःच्या मर्जीने त्या ठिकाणी हलू शकतात. जे पाणी हलतं तर ते हलतं. जसं सपोज तुम्ही पाण्यात बुडाले, पडले, मेले पाण्यात पडून, ठीक आहे, आणि तुम्ही पाण्यात पडून मेल्याच्या नंतर तुम्हाला स्विम करता येणार आहे का, मुवमेंट होणार आहे का तुमच्या बॉडीची. जसं पाणी वाईल तशी तुमची बॉडी वाहिली तरी. ओके, दॅट सिमिलर स्ट्रक्चर, त्याच प्रकारचं जे स्ट्रक्चर असेल त्याला म्हणायचं प्लॅंक्टॉन्स. यानी बनने के बाद आप बन जाओगे प्लॅंक्टॉन्स. ओके, जेव्हा मरसाल तेव्हा प्लॅंक्टॉन्स बनसाल. कळलं का तुम्हाला? लक्षात असू द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲक्टॉन्स म्हणजे काय. मग तुम्ही जर पाण्यात पडल्यानंतर पोहत आहे, तुम्ही ॲक्टॉन्स आहे, पण तुम्ही पाण्यात पडल्यानंतर तुमच्या हातपायाची हालचाल धुंडी लागली, पाण्यावर तरंगले हो तुम्ही, तर त्याला म्हणायचं काय बेटा, प्लॅंक्टॉन्स. तो हमारे जो प्रोटिस्टन्स है, ते प्रोटिस्टन्स कसे बेटा, प्लॅंक्टॉन्स इन नेचर आहे. यानी दे आर फाउंड इन मोस्टली अक्वाटिक रिजन. यानी त्या ठिकाणी कोणत्या रिजनला ते आढळून येतात, अक्वाटिक रिजनला त्या ठिकाणी ते आढळून येतील. त्याच्यानंतर काय म्हणणार लक्षात असून द्या, काही प्रोटिस्टा आहे, इट इज अ पॅरासाइट नेचर. सम प्रोटिस्टन्स आर पॅरासाइट इन नेचर. व्हॉट इज मीन बाय पॅरासाइट? पॅरासाइट यानी काय बघा, लक्षात ठेवा. पॅरासाइट इन नेचर ऑन ॲनिमल्स. काही जे आहे हे कसे असतात, एखाद्या ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये राहतात. लक्षात ठेवा, मी म्हटलेलं आहे तुम्हाला की आपल्या बॉडीमध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतात, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. तसेच ऑर्गॅनिझम हे सुद्धा किंगडम प्रोटिस्टा मधले मेंबर्स जे आहे हे कुठे प्रेझेंट असतात, ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये असतात आणि त्यांचंच नरिशमेंट घेऊन त्या ठिकाणी जगत असतात. लक्षात ठेवा बरं का. असो म्हणून म्हणायचं पॅरासाइट ऑन ॲनिमल बॉडी. बॉडी ॲनिमलच्या बॉडीवर सुद्धा ते त्यांचं नेचर कसं असतं बेटा, पॅरासाइटिक नेचर असतं. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट बद्दल त्या ठिकाणी स्टडी करायचा. पॅरासाइटिक नेचर वाले तर कळाले आपल्याला. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हटलं पहा, इट इज कव्हर्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे कशाने कव्हर्ड झालं असतं बेटा, प्लाझ्मा मेम्ब्रेन. हमने देखा था आर्किबॅक्टेरिया में, आर्किबॅक्टेरिया जो बॅक्टेरिया बघितला आपण, दोन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम बघितले, आर्किबॅक्टेरिया जो बॅक्टेरिया. तर त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट होती. काय होती बेटा, सेल वॉल. ती बनलेली कशी होती,
पेप्टाइडोग्लायकन. कशापासून बनलेली होती बेटा? पेप्टाइडोग्लायकन. पण यहाँ पे सेल वॉल अब्सेंट आहे. सेल वॉल अब्सेंट. सेल वॉल प्रेजेंट नहीं होगी, लेकिन क्या प्रेजेंट होगा? प्लाज्मा मेम्ब्रेन. ऍब्रोनस बेटा प्लाज्मा मेम्ब्रेन त्या ठिकाणी काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर पुन्हा काही जे बॅक्टेरिया आहेत, काही जे ऑर्गॅनिझम्स असणार आहेत, तर ते ऑर्गॅनिझम्स काय करतील लक्षात ठेवा. तर स्वतःला जी की बॉडी असणार आहे बघा, सपोज दिस इज द बॉडी ऑफ पॅरामेशियम. ही पॅरामेशियमची काय बेटा बॉडी आहे. त्या पॅरामेशियमच्या बॉडीवरती काय असणार बेटा? स्मॉल 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 हॅपन असतं बेटा. इट इज कॉल्ड ॲज ए सिलिया. याचे बारीक भाग काढतात म्हणून मी पॅरामेशियमच्या बॉडीवरती या. ओके, सच पार्ट इज कॉल्ड एज सिलिया. काय म्हणतात बघा, या पार्टला आपण काय म्हणायचं? सिलिया असं म्हणायचं. आणि हे जे सिलिया आहे हे लोकोमोशन करण्यासाठी मदत करतं. काय करण्यासाठी? लोकोमोशन. आणि काही ठिकाणी काय असतं? फ्लॅजेला. आता फ्लॅजेला बद्दल तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे फ्लॅजेला म्हणजे काय. मग लोकोमोशन करतात. हे काय करतात बेटा? लोकोमोशन. लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ cilia and flagella. सिलियाच्या मदतीनं आणि फ्लॅजेलाच्या मदतीनं काय करत असतात? लोकोमोशन करतात. त्याने काय करतात? तर मूवमेंट करण्याचं काम करतात, लक्षात ठेवा. आणि यांच्यामध्ये जे काही सिलिएटरी मूवमेंट किंवा फ्लॅजेला असतात हे कोणतं नेचरवाले असतात? तर 9+2. कोणतं नेचर असतं बघा यांचं? 9+2. म्हणजे 9 फ्लॅजेला बाहेरच्या साईडला छोट्या छोट्या वाल्या बघा असं स्ट्रक्चर. मॅक्सिमम हे जे काही हे जे प्रोटिस्टा वाले ऑर्गॅनिझम यांच्यामध्ये कसं असतं लक्षात ठेवा. 9 फ्लॅजेला छोट्या छोट्या 1 2 3 4 5 6 7 8 9 छोट्या आणि 2 कशा असतात? मोठ्या वाल्या. याला म्हणतात कोणतं नेचर बाळा? 9+2 नेचर. का म्हणतात? 9+2. हे मॉडिफाईड नेचर असतं ऑर्गॅनिझमचं. मग हे जे प्रोटिस्टा वाले ऑर्गॅनिझम बाळा सगळे हे प्रोटिस्टा वाले ऑर्गॅनिझम कशा प्रकारचे असतात? तर त्या हे बोलला करेक्ट. प्रोटिस्टा वाले जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहे तर हे प्रोटिस्टा वाले ऑर्गॅनिझम कसे असतील लक्षात असून द्या की 9+2 लोकोमोटरी सिस्टम दाखवतात. आणि तुम्हाला नीटला विचारलं नाही 9+2 लोकोमोटरी सिस्टम आर सिच्युएटेड इनटू अ व्हिच काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये असेल बेटा? ते प्रोटिस्टा टाइप ऑफ ऑर्गॅनिझम. अरे यार बंद करणारे माईक तुमचे.